तत्त्वमहं न जाने। शङ्करः शङ्कराचार्यः सद्गुरु सर्वसन्निभः। सर्वेषां शङ्करः सन्तु सच्चिदानन्दरूपिणः। ज्ञानदं सद्गुरुं शान्तम् अज्ञानारण्यदाहकम् नमामि परमाचार्यम् श्रीमच्छङ्करधारिणम्। सदा शिवसमारम्भाम् शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्ताम् वन्दे गुरुपरम्पराम्। वन्दे गुरुपरम्पराम्। सद्गुरुनाथ महाराज की। परम पूज्य सद्गुरु डॉक्टर काका उपाख्य श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख यांना मी साष्टांग वंदन करतो. परमपूज्य मंदाताई यांच्या चरणी शिरसाष्टांग नमस्कार घालतो. आदरणीय नीलाताई दातार यांना मी सादर नतमस्तक होतो. आपण सगळे भगवत स्वरूप आहात. आपणा सगळ्यांना वंदन करतो आणि आपणासह कठोपनिषदाच्या चिंतनाला प्रारंभ करतो. चिंतन आपण मिळून करतो आहोत म्हणून शांतीपाठ सगळे मिळून म्हणूया. शांत अंतःकरणाने शांतीपाठ करूया. सहना तु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। हरि ओम श्री गुरुभ्यो नमः। हरि ओम। नाव न घेता पदाबद्दल भगवंत सांगत आहेत, पण ते पद ओंकारच आहे. म्हणजे ओंकाराचा उपदेश आजपासून प्रारंभ झाला आहे, पण अजून ओंकार शब्दाचं नाव आलं नाही, जे आपल्या पुढच्या मंत्रामध्ये येणार आहे. आजचा मंत्र बघूया. पहिला अध्याय, दुसरी वल्ली, 15वा मंत्र. सर्वे यत् पदमामनन्ति
तपसि सर्वाणि च यद्वदन्ति यदिच्छन्तो ब्रह्मचर्यं चरन्ति तत्ते पदः संग्रहेण ब्रवीम्येतत्। सर्व वेद ज्या पदांचे वर्णन करतात, सर्व तपे ज्याच्या प्राप्तीची साधने करतात, ज्याच्या प्राप्तीसाठी मुमुक्षु ब्रह्मचर्य पाळतात, ते मी तुला थोडक्यात सांगतो. ओम हेच ते पद आहे. ओंकारोपासनेची पूर्व पीठिका सुरू झाली आहे. पूर्व पीठिका म्हणतात त्याला. काल आपण काय घेतलं होतं? नचिकेताने प्रश्न विचारला होता की जे धर्मापासून आणि अधर्मापासून विलक्षण आहे, कार्य कारणरूप प्रपंचापासून निराळं आहे, आणि भूत आणि भविष्यापासून जे भिन्न आहे, असं आत्मरूप आपण मला सांगावं. यमदेवांची भीती वाटावी की यमदेवांचा अत्यंत आदर वाटावा? ज्याला कठोपनिषद समजलं तो यमदेवांचा अत्यंत आदर करेल आणि सन्मान करेल, स्वागत करेल. माझ्या कल्याणार्थ श्री गुरु यमधर्म या रूपामध्ये आले आहेत, आणि यमधर्म या रूपातून श्री गुरु उपदेश करतात आहे. सर्वे वेदा यत्पद मामनंती, सर्वे वेदा यत्पद मामनंती. सर्व वेद ज्या पदाचं वर्णन करतात ते पद ओंकार आहे, हे सगळ्यात शेवटी सांगितलेलं आहे. पण आपण आतापासून गृहीत धरायला हरकत नाही, कारण पार्श्वभूमी सांगणं सुरू आहे ओंकाराची. सर्व वेद ज्या पदाचं वर्णन करतात, जाणण्याजोगी जे एकच पद आहे, त्या पदाबद्दल नचिकेता मी तुला सांगतो आहे. काय सुंदर आहे हो. भगवद्गीतेचा अभ्यास केला आहे, मन लावून अभ्यास केला आहे. वेदैश्च सर्वे अहम एव वेद्यो. सगळ्या वेदांमध्ये वेद्य काय आहे? ते मी आहे. वेद्य म्हणजे जे जाणून घ्यायचं आहे ते. जे जाणून घ्यायचंय त्याला वेद्य असं म्हणतात. ज्यातून जाणून घ्यायचंय त्याला वेद असं म्हणतात. आणि ज्याला जाणून घ्यायचा आहे तो अहम एव वेद्यो, भगवान म्हणतात फक्त मला जाणून घ्यायचं आहे. ओंकाराला जाणलं पाहिजे. कोणता श्लोक आहे? सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टो मत्त स्मृतिर्ज्ञानमपोहनम च वेदैश्च सर्वे अहम एव वेद्यो. मी जाणण्यासारखा आहे. वेदांत कृद्वेद विदेव चाहम. आता मी वेदांच्या द्वारे करतो. केनोपनिषद काय सांगताय हो? केनोपनिषद म्हणत न चेदी हा दिन महती विनष्टी ही. न चेदी हा दिन महती विनष्टी. या जीवनामध्ये जर परमेश्वर जाणला नाही तर महान हानी झाले. तर काय असत?
माणसाला असं वाटतं की आपल्याला जे येतं तेच खूप काही आहे. एक मोठे विद्वान होते, गाढे अभ्यासक होते. आई नर्मदेतून प्रवास करायला निघाले. नावाडी त्यांना वल्लवून घेऊन जात होता. मोठं अंतर होतं. तुम्हाला माहिती आहे, होशंगाबादला फार मोठं पात्र आहे. ते म्हणले, मला असं येतं. तू किती शिकलायस? तो नावाडी म्हणे, मला नाही येत काही. असं, मला तर इतकं येतं, तुला हे येत नाही. मला गणित येतं, तुला गणित येत नाही. मला अमुक येतं, तुला हे येत नाही. मला तमुक येतं, तुला हे येत नाही. नावाडी म्हणाला, मला यातलं काहीच येत नाही महाराज. आपण विद्वान आहात, पण तुझ्या गणितात काय अर्थ आहे? थोड्या वेळात नर्मदेला पूर आलेला होता आणि पाणी हेलकावायला लागलं. नावाडी म्हणाला, आता नाव बाहेर काढणं कठीण आहे. तुम्हाला पोहणं येत आहे का? ते विद्वान म्हणाले, नाही बा, मला तर नाही पोहणं येत. म्हणे, तुमचं सगळं ज्ञान वाया गेलं. तुम्ही आतापर्यंत जे काही शिकलात आणि मला सांगत होतात की तुला हे येत नाही तर तुझ्या जीवनात काय अर्थ आहे, तुमचं अख्खं जीवन वाया गेलं एवढं शिकून, कारण तुम्हाला पोहणं येत नाही. आणि पोहणं नाही आलं तर तुम्ही आता जिवंत राहू शकत नाही. न चेदी हा दिन महती विनष्टी ही केनोपनिषद सांगतं. ह्या जीवनात जर परमेश्वर नाही मिळाला तर महान हानी झाली आहे. आम्ही असा कधी विचारच नाही करत. का नाही करत असा विचार? आम्हाला करून टाकण्यामध्ये खूप काय आहे, धन्यता वाटते. आता बघा ना, वेदैश्य सर्वे अहम एव वेद्यो, हे पाहिल्यानंतर, भगवद्गीतेचा अभ्यास केल्यानंतर कोणाला जाणून घेतलं पाहिजे? अहम एव वेद्यो. आता भगवंताने 700 श्लोकांमध्ये हे सांगितलंय की तू मला जाणून घे. शब्बास. ब्रह्मचैतन्यांकडे एक जण आला होता आणि त्याला वाचनाकरता ग्रंथ दिला गेला आणि तो ग्रंथ वाचत असताना नामच सर्व काही आहे असं त्या ग्रंथामध्ये वाचता वाचता त्याच्या लक्षात आलं. त्याने तो ग्रंथ थांबवला आणि नामाभ्यासाला लागला. महाराज म्हणाले, झाला का पूर्ण? म्हणे, नामाशिवाय दुसरं काही नाही. नामच सर्वश्रेष्ठ आहे सांगितलंय, आता मी नामच घेणार, बस संपलं आयुष्य. महाराज म्हणाले, यांनी खरा ग्रंथ वाचला. मग जर मी भगवद्गीता वाचली असेल तर वेदैश्य सर्वे अहम एव वेद्यो, एव म्हटलंय, मीच फक्त जाणण्यात जग आहे. माझ्या सगळं आणखीन हे 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 असं नाही म्हटलं. अहम एव वेद्यो. मीच जाणण्यासारखा आहे, केवळ मीच जाणण्यासारखा आहे. रामरक्षा म्हणतो आपण, वेदांत वेद्य यज्ञेशा पुराण पुरुषोत्तम, किंवा वेदांतैक्य वेद्य, दोन शब्द आहेत. वेदांत वेद्य तो राम, जो वेदांमध्ये सांगितलाय, जो वेदांतामध्ये सांगितलाय ते वेद्य. अहम एव वेद्यो, फक्त मलाच जाणू पाहतात. वेद बहु ईश्वरवादी आहेत.
शंकराबद्दलही बोलतात, रामाबद्दलही बोलतात, सगळ्या देवांबद्दल बोलतात. पण ते एकाच बद्दल बोलतात हे आमच्या लक्षातच नाहीये. एका मनुष्याला बरीच नावे असू शकतात की नाही. एकाच माणसाला कोणीतरी काका म्हणतं, कोणीतरी मामा म्हणतं, कोणीतरी बाबा म्हणतं, कोणीतरी दादा म्हणतं, कोणी त्याला डॉक्टर म्हणतं, कोणी त्याला मित्र म्हणतं. एकाच व्यक्तीला अनेक नावे असू शकतात की नाही. मग इंद्राय स्वाहा, अग्नये स्वाहा, वरुणाय स्वाहा. भगवंत फक्त इंद्र झाला असता तो एकांगी झाला असता. भगवंत फक्त वरुण झाला असता तो एकांगी झाला असता. भगवंत फक्त शाळीग्राम झाला असता म्हणजे विष्णूच झाला असता तो एकांगी झाला असता. भगवंत फक्त पिंडच झाला असता शिवाची तरी एकांगी झाला असता. भगवंताचं फक्त स्त्री रूप असतं तरी भगवंत एकांगी झाला असता. भगवंताचं फक्त गणेशाचं रूप असतं तरी भगवंत एकांगी झाला असता. भगवंताचं नृसिंहाचं रूप असतं तरी एकांगी झाला असता. वराहाचं रूप असतं फक्त तरीही तो एकांगी झाला असता. आणि सगळ्या रूपांमध्ये असल्यामुळे भगवंत संकुचित राहिलेला नाही. 33 कोटी 33 कोटी कन्फ्युजन करतात. तुम्हाला आवडणाऱ्या, तुम्हाला रुचणाऱ्या, तुम्हाला पटणाऱ्या, तुम्हाला विलोभनीय वाटणाऱ्या रूपातून, आकारातून अरूपात निराकारात जायचंय. वेदैश्च सर्वे अहम एव वेद्यो सोहम. तो मी आहे. नामातून नामी मध्ये जायचं आहे. नामी रूप व्हायचं आहे. या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत. फ्रीज असो की मायक्रोवेव्ह असो, पंखा असो की बल्ब असो, फक्त विजेला बघायचं आहे. या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत. आम्ही म्हणतो सुद्धा सर्व देव नमस्कारान केशवम प्रतिगच्छ. त्याच्यासाठी दृष्टांत पण देतो की सगळ्या नद्यांचं पाणी जसं एका समुद्राला जाऊन मिळतं त्याप्रमाणे. इतकंच नाही, एको देवा केशवो वा माधवो वा. तो केशव असो की माधव असो, तो एकच आहे, लक्षात ठेवा. ते तत्व आहे, विसरता कामा नये. खूपदा असं होतं की आम्ही वेदामध्ये सांगितलेल्या कर्मावर भर देतो, वेदामध्ये सांगितलेल्या उपासनेवर भर देतो, आणि कर्म आणि उपासनेतून एको देवा केशवो वा माधवो वा हे विसरून जातो. आणि मग या देवाचे उपासक त्या देवाच्या उपासकाशी हाडवैर ठेवता. एकाच देवाचे दोन उपासक एकमेकांमध्ये वैर ठेवतात. मग काय उपासना केली? अहो, कानातलं आभूषण असो की हातातली बांगडी असो की दंडातली वाकी असो, सोनं म्हणतं ते मीच आहे. काय म्हणतो हो सोनं? ते मीच आहे असं म्हणतो.
ते पोट जाणण्यासाठी काही करावं लागत नाही. काय करावं लागतं? वस्तुसिद्धीर विचार येणं. ते सिद्ध पद आहे हो. काका म्हणतात, चारी वेद जे वर्णिती, सारी तपे जेथे नेती, साधक ब्रह्मचर्य व्रती जयाचे ठाई. चारही वेद कुठे घेऊन चालले? सगळे तप कुठे घेऊन चालले? साधकाचं ब्रह्मचर्य कुठे घेऊन चाललं? जयाचे ठाई. सर्वे वेदा यत पदमान मामनंती. पद शब्दाची भगवत पूज्य पादांनी व्याख्या केली आहे. पद्यते ज्ञायते अनेन इति पदम. ज्याच्या साह्याने वस्तूच्या स्वरूपाचे ज्ञान होते ते पद. पहा काय सुंदर व्याख्या आहे. आठवत असेल तर तत्वमसी बद्दल कधी बोलताना मी सांगितलं होतं की तत्वमसी महावाक्यात 3 पद आहेत. एक तत्पद आहे, एक त्वम पद आहे आणि एक असी पद आहे. 3 पद आहेत. मग आता हे 3 पद सांगून राहिले. इथे तर पद्यते ज्ञायते अनेन इति पदम म्हणतात आहे. ज्याच्या साह्याने स्वरूपाचं ज्ञान होतं त्याला पद म्हणतात असं म्हणतात. मग आता तत् त्वम आणि असी. आता हा जो त्वम म्हणजे जीव आहे ना, हा तत् म्हणजे ब्रह्माची एक रूप होतो. म्हणजे त्वम पद तत्पदशी एक झालं. आणि मग लक्षात येतं की त्वम पद लक्ष आणि त्वम पद लक्ष काय आहे? आत्मा. आणि तत्पद लक्ष काय आहे? ब्रह्म आहे. आणि हे दोघांमध्येही अभेदत्व आहे. मुख्य समानाधिकरण आहे. आत्मा म्हणजेच ब्रह्म, ब्रह्म म्हणजेच आत्मा. त्वमपद वाच्य बदलतं, तत्पद वाच्य बदलतं. त्वमपद लक्ष आणि तत्पद लक्ष एकच आहे. आणि इथे पद सांगतात त्वमपद जेव्हा तत्पदाशी एकरूप होतो त्यानंतर तत्पदाला सुद्धा तद म्हणणारा कोणी शिल्लक राहिल्या नसल्यामुळे तो असी रूपाने असतो. म्हणजे त्वम आणि तद दोन्ही पद काय झाले? संपले. मग काय उरलं? फक्त असी पद उरलं. असी पद आहे हे म्हणण्यासाठी कोणी उरलं नाही. ते मी आहे तत्ते पदम संग्रहेण. म्हणजे पहिल्यांदा पदांतून पदार्थांचा म्हणजे पदांच्या अर्थाचा आम्ही काय करून घेतला पाहिजे? समन्वय लावून घेतला पाहिजे. आणि त्यानंतर पद कशासाठी योजले आहेत हे समजून घेतलं की स्वरूपाच्या ज्ञानापर्यंत पोचलो तर तत्वमसी कळलं. म्हणून वेदांतो नाम उपनिषद प्रमाण नान्यम पंथ विद्यते अयनाय. श्वेतर मोक्ष प्राप्तीमध्ये ज्ञानाशिवाय अन्य कुठलंही साधन नाही. ज्ञान विहीना सर्व मतेन मुक्तीर न भजती. किती दिवस? शेकडो जन्म, जन्म शतेन. ज्ञानविहीना सर्व मतेन. माझ्या मताने असं नाही म्हणतो शंकराचार्याने. ज्ञानविहीना सर्व मतेन मुक्तीर न भजती जन्म शतेन. भज गोविंदम, भज गोविंदम. मग मुलं मते तुला ज्ञान झालं पाहिजे की ज्या गोविंदाचं भजन तू करतेस तो गोविंदाचं पद म्हणजे काय आहे. पद्यते ज्ञायते अनेन इति पदम. पाकस्य वन्निव ज्ञानम विना मोक्षो न सिद्ध्यती. ज्याप्रमाणे स्वयंपाक अग्नीशिवाय होऊ शकत नाही त्याप्रमाणे ज्ञानाशिवाय मोक्ष होऊ शकत नाही. ज्ञानविहीना सर्व मतेन मुक्ती न भजती जन्मशतेन. ज्ञानविना मोक्ष न सिद्ध्यती. त्या ज्ञानाला काय म्हणतात? विचारिक ज्ञान आहे. वस्तुसिद्धीर विचार येणं. कसं आहे हो? वेद ज्याचा काय करतोय? उदो करतोय इथे वेदांत दिंडीमा. सर्व श्रुती एकमुखाने ज्याच्याबद्दल बोलतात आहे. ब्रह्मज्ञानावली माला नावाचं आचार्यांचं भाष्य आहे. त्यातलं हे वाक्य आहे इति वेदांत दिंडीमा. हो एवढं सगळं सविस्तर सांगितलं
तरी श्लोकार्जन प्रवक्ष्यामी यदुक्तम ब्रह्म ग्रंथ कोटी भी, कोट्यावधी ग्रंथात जे सांगितलं त्या अर्ध्या श्लोकात सांगतो ब्रह्म सत्यम जगमिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः. आता आपला विषय सुरू आहे. सर्व वेदा यत पदम आपनोम. केवळ उपनिषदाने त्या पदाबद्दल सांगितलंय असं नव्हे, कर्मयोगाने तेच सांगितलंय, भक्तियोगाने तेच सांगितलंय, सर्वांनी तेच सांगितलेलं आहे. लक्षात ठेवा, सर्वांनी एकच सांगितलेलं आहे. विनोद भागवतांचा हे सुरू आहे. सर्व वेदांत परमात्मा होते, सारी वेद जे वर्णिती, सारी तपे जेथे नेती. वेद जे काही सांगत ना ते सगळं ब्रह्माचंच वर्णन असतं. आम्हाला कळत नाही हो, त्याशिवाय आमचा मोक्ष होण्याची शक्यता नाही. एवढं नाही जाणलं तर सगळं आयुष्य वाया गेलं. पहा, अमृताच्या समुद्रात पोहणारा कधी बुडून मरू शकतो का? अमृत शब्दाचा अर्थ लक्षात घ्या. मेल्यानंतरही ज्याच्या तोंडात थेंब टाकला तरी जो जिवंत होतो त्याला अमृत असं म्हणतात. आता अमृताच्या समुद्रात जर पोहत असेल आणि तो बुडून मेला, अशी कधी शक्यता होऊ शकते का? और त्याच्या तोंडात अमृत घेण्याची शक्यता नाही ना. तसं सद्गुरू डॉक्टर काकांचा शब्द जसाच्या तसा जो पाळणारा आहे ना, तो बंधनात अडकून फसू शकत नाही. वेद म्हणजे ज्ञान, ज्याचं ज्ञान झालं, जो नाव रूप गुण स्वभावादी सगळ्या दृष्टीने ब्रह्माशिवाय दुसरं काही असणं शक्य नाही. ज्याप्रमाणे अमृताचा समुद्र केवळ त्याच्याच निरूपणाने अज्ञान दूर होतो. आमनंती सर्वे वेदा यत पदम आमनंती. सर्वाणी च यद्वदंती. तप शब्दाची आम्हाला खूपच भीती वाटते. आम्हाला बाकी कशाची भीती नाही वाटत. दिवसभर करतो, आम्हाला भीती नाही वाटत. खूप पैसा संग्रह करून ठेवतो, आम्हाला भीती नाही वाटत. हा वेळ आहे. इथे एक फ्लॅट घेतला की दुसरा घ्यावासा वाटतो, दुसरा घेतला तर तिसरा अडकवून ठेवला म्हणतात आम्ही. अडकवून ठेवला म्हणजे काय हो? अडकवून ठेवला म्हणजे हो घेऊन ठेवायचा आणि मग किंमत आली की विकायचं. अडकवून ठेवला. राहिलं तप जागेवर, वेड लागलं. एक राहायला सफिशियंट झाल्यावर दुसरा पाहिजेच, तिसराही पाहिजेच. तप करायला आम्हाला कधी वेळच मिळत नाही. तपोभी क्षुण पापानाम शांतानाम वीतरागीनाम मुमुक्षुनाम अपेक्षोयम आत्मबोध विधीयते. तपाने आत्मबोध होतो. लक्षात, पाप क्षीण होतात, जीव शांत होतो, वीतरागीनाम आसक्ती नाहीशी होत. गीता ऐकली असेल तर लक्षात येईल. वीतराग भय क्रोध हा मनमना मामुपाश्रे बहवो ज्ञान तपसा पूता मद्भाव भाविता. असं तपोभी क्षीण पापाना. सर्व प्रकारच्या तपाच्या साह्याने रागद्वेषात्मक पापे
काम क्रोध लोभ भयात्मक पापे क्षय होतात आणि मनाची उपशांती होते. उपरम, शम, दम, उपरम, शांत होतो मन, निवत हो मन. मन निवलं पाहिजे, मनाची उपशमा झाली पाहिजे, मनाची शांती झाली पाहिजे. अपरोक्षानुभूतीमध्ये मंत्र आहे, श्रमधरण तपसा हरितोषणात साधनम च भवेत पुंसा वैराग्याधी चतुष्टयम. व वर्णाश्रम धर्माने तप केलं पाहिजे हरितोषणात. कशासाठी? हरितोषण झालं पाहिजे, तृप्ती कोणाची झाली पाहिजे, समाधान कोणाला मिळालं पाहिजे, हरींना मिळालं पाहिजे. हरी कसा आहे? दुःख भरती शोकम हरती. सदाचार हा थोर सांडू नये तो जनी तोची. आता इथे तोची म्हटलंय समर्थांनी, मी मीची म्हणून घ्यायला पाहिजे की नाही? पण त्याच्यासाठी सदाचार करावा लागेल की नाही? जनी मीची, मी मानवी धन्य होतो हे म्हणण्यासाठी मला तप करावं लागेल. आणि तप करत असताना भान राहिलं पाहिजे की माझं तप बहिरंगी होता कामा नये. बहिरंग तप आणि अंतरंग तप, बाहेरून दाखवणारं वेगळं आणि आतमधून असणारं वेगळं. अंगावर जर वस्त्र घातलं असेल अन्य रंगाचं आणि आतमध्ये जर किती पैसे येतील असा विचार येत असेल तर बाहेरच्या वस्त्राचा केलेला अपमान आहे हा. मी नाव घेणार नाही त्या वस्त्राबद्दल, कारण ते वस्त्र एवढं पवित्र आहे की त्या पवित्र वस्त्राच्या हात कुमतीला स्थानच नाहीये. आचारो परमो धर्म सर्वेशा मिती निश्चय. केनोपनिषद आठवत असेल, तपोदमा करण्याची प्रतिष्ठा. कशाला प्रतिष्ठा दिली आहे? तप, दम, कर्म याला प्रतिष्ठा दिलेली आहे. आम्हाला तप कळलं पाहिजे. आम्हाला पाठच खूप असतं, जे पाठ असतं त्याचा अर्थ पाहायची आमची इच्छाच नसते. अनुद्वेग करम वाक्यम सत्यम प्रिय हितम चयत. कसं असलं पाहिजे तप? उद्वेगजनक वाक्य येता कामा नये, सत्याला धरून असावं, प्रिय असावं, हितकारी असावं म्हणजे कल्याणकारी असावं. स्वाध्याया व्यसनम चैव. कोणतं तप आहे हो? वाङ्मयन तप उच्यते. याला वाङ्मयीन तप असं म्हणतात. शारीरिक तपही सांगितलंय, ब्रह्मचर्य अहिंसाच, देव द्विज गुरु प्राज्ञा, पूजनम शौच वार्चव. आणि तिसरं मनप्रसादात सौम्यत्वम मौनमात्म विनिग्रह भाव संशुद्धी तपो मानस मुच्यते. मला प्रसन्नता टिकवता आली पाहिजे हो. माझी प्रसन्नता कोणी यावं आणि बिघडून जावं, इतकी माझी प्रसन्नता तकलादू असेल का? मराठीत एक म्हण आहे, काय, कुणी यावे टिकली मारून जावे. ते आधीच काय आठवत नाही, पण त्याची आठवणीची गरजही नाही. यावे टिकली मारून जावे, कोणी यावं टिकली लावून जावी का? असं कोणी आलं
आणि टिकली मारून गेलो तरी आम्हाला ती लागता कामा नये. एका जणाला शिव्या दिल्या, त्याच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता हटलीच नाही. शेवटी त्याला विचारलं की तुला मी एवढ्या शिव्या दिल्या, एवढं घालून पाडून बोललो, तरी तुझ्या चेहऱ्यावरचं हास्य नाही गेलं. तर तो म्हणतो तू दिल्या पण मी घेतल्या कुठे. काय वाक्य आहे बघा, काय सुंदर आहे. गंमत सुद्धा किती छान पद्धतीने केलेली आहे. तू दिल्या मला शिव्या पण मी घेतल्या कुठे. तत्वज्ञानाचा अभ्यास केला की माणूस इतक्या इझिली मन पचवू शकतो. आपलं मन पचवणं मोठी गोष्ट नाही, आपलं मन प्रसन्न ठेवणं मोठी गोष्ट आहे. त्यासाठी आपलं मन पचवलं आहे, लक्षात ठेवा. नाही तर मग तुम्ही आम्हाला एका गालात मारा, आम्ही दुसरा गाल समोर करतो, असा अपमान नाही पचवायचा आहे. माझ्या प्रसन्नतेला अक्षुण्ण ठेवायचा आहे. जरा सुद्धा ती प्रसन्नता माझी बिघडता कामा नये. आणि असं प्रपंचात कोणी शिकवू शकत नाही, परमार्थाच्या अभ्यासानेच हे होतं. म्हणून न गुरोरधिकम तत्वम, न गुरोरधिकम तपः. तत्वज्ञानात परम नास्ती, तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. न गुरोरधिकम तपः. श्री गुरु सेवा ही सर्वश्रेष्ठ तप आहे. श्री गुरूंच्या सेवेत स्वतःला अक्षरशः झोकून दिलं पाहिजे. अन्य तप आणि साधन करण्याची अजिबात गरज नाही. पण गुरु सेवेमध्ये झोकून दिलं तर ना, जीवो ब्रह्मैवना परा. काय सांगतात आहे श्री गुरु, जीवो ब्रह्मैवना परा. ब्रह्म सत्यम आणि जगन मिथ्या. विश्व मिथ्या आहे, भासमान आहे, आणि जीव ब्रह्मरूप आहे. आलो आता पुन्हा कठीण विषयाकडे पुन्हा थोडस वळणार आपण. ओंकाराचा पूर्वपीठिका सोपी कशी असेल हो. वेदांत शास्त्राचं श्रवण मनन आणि चिंतन करावं लागतं, तेव्हा निधिध्यासन होत. अनेक साधक वर्षानुवर्ष वेदांत शास्त्राचं श्रवण करतात, मनन चिंतन करण्याचाही प्रयत्न करतात, पण तट नाही करत. वेदांत शास्त्राचं मनन म्हणजे काय, वेदांत शास्त्राचं चिंतन म्हणजे काय. जोवर ज्ञानाची प्रचिती येत नाही तोपर्यंत ज्ञान साधनेसाठी आवश्यक तो अधिकार प्राप्त केला पाहिजे. कशी असते हो ज्ञानाची प्रचिती, कसा असतो हो अधिकार. अधिकार नसलेला माणूस अनाक्षणात बरळतो, वाटेल ते बोलतो, मूर्खासारखं बोलतो. कधी कधी अक्षरशः हसायला येतं. जर आम्ही निवडून आलो 4 जूनला, तर 5 जूनला तुमच्या खात्यामध्ये 8,500 रुपये खटाखट खटाखट खटाखट. तुमच्या खात्यात 5 जूनला 8,500 रुपये खटाखट खटाखट खटाखट. 5 जून, 5 जुलै, 5 ऑगस्ट, खटाखट खटाखट खटाखट. हास्यास्पद विधान आहे. बाकी याचा फार मी अर्थकारणातून बोलत नाही. पण 4 जूनला संध्याकाळपर्यंत हे निकाल पक्के येतील. राष्ट्रपतीकडे हे निवेदन 8 जून घेऊन जाईल. त्यानंतर राष्ट्रपतीची याच्यावर सही होईल. ते सही झाल्यानंतर पंतप्रधान शपथविधी होईल. 5 जूनला खटाखट 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 कसं होईल.
राष्ट्रपतींकडून त्यांचा शपथविधी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ते पंतप्रधान. तर 5 तारखेला 8,500 रुपये तुमच्या खात्यात कसे येतील हो? साधा प्रश्न आहे. 4ला निवडून आलो की 5ला खटाखट 8,500 कसे येणार आहे 8,500? शक्यतो निदान बोलताना तुम्ही सांगावं की जरा उशिरा येतात आहे 5 तारखेला खटाखट. आता अशा मृगजळाच्या मागे जर आम्ही धावलो काय होणार आहे जीवनात? म्हणून तप, काम, क्रोध, लोभ, मोह यांना घालवणं हा तप आहे. आणि हा जो घालवतो तो अधिकारी असतो. त्याच्यासाठी वेदांत शास्त्राचं श्रवण करावं लागतं. भगवद्गीता, उपनिषद, ब्रह्मसूत्र त्याला प्रस्थानत्रयी म्हणतात. त्याचं निधिध्यासन व्हायला हवं. अपरिपक्व, विषयासक्त, विषय भोगी मन जे आहे ते रागद्वेषांमध्ये अडकलं असतं. मग एवढं ऐकलं की खटाखट लगेच तुम्हाला मोक्ष मिळेल, कसा मिळणार आहे? राजकारण्यांच्या गप्पा इथे नाही चालत. काम क्रोधांचा मोठा जो प्रभाव आहे, मलविक्षेप, आवरण हे 3 दोष आणि 6 विकार, कामक्रोधादी यांनी चित्तात थैमान घातल्यानंतर तुमचं चित्त उपरम स्थितीला जाणार कसं, शांत होणार कसं? म्हणून मध्य आणि मंद साधकासाठी तप आवश्यक आहे. पण शरीर शोषणा या नाव तप हा मूर्खांचा खटाटोप. हरिचिंतन हे सद्रूप ते तप तपा माझे. निकामता हे तप आहे, लक्षात. निर्विषयता अंतःकरणात असणं तप आहे. असं जर राहिलं केवळ संवितच राहते. पंचदशीचा पहिला अध्याय. निर्लोभता हे तप आहे हो. क्रोध राहित्य हे तप आहे हो. आणि विचारांनी तप. जळफळ, संताप, उत्पात, भय. काही लोक दुसऱ्याचं डोकं फोडतात, नाही तर स्वतःच शरीर तोडून घेतात, स्वतःच्याच अंगाला चावे घेतात, स्वतःच्या शरीराला इजा पोहोचवतात. आवाजासाठी थांबावं लागलं. स्वतःला तोडबडून घेतात. अरे शत्रूवर क्रोध करण्यापेक्षा तुला क्रोध आला याच्यावर क्रोध कर. शत्रू तर बाहेर आहे, क्रोध तुझ्या आतमध्ये आहे. तुझा पहिल्यांदा हानी करणारा शत्रू कोणी असेल तर तो क्रोध आहे. दुश्मन अंतःकरणात बसवला की हानी होते हो. काम, क्रोध, लोभ हे दुश्मन आहेत आमचे, शत्रू आहेत आमचे. ज्या ठिकाणी श्रीगुरूंना बसायला हवाय ते सिंहासन स्वच्छ असावं, सुंदर असावं, पवित्र असावं. तैसे हृदय हे आपुले चौफाळून या भले, वरी बैसवू पाऊले श्री गुरूंची. श्री गुरु जर हृदयात बसावे असं वाटत असेल तर कामक्रोध लोभांना बाहेर काढावं लागेल. कचऱ्यामध्ये कोणी बसतं का हो? आपण सुद्धा नाही बसत. मग श्री गुरु हृदयामध्ये कचरा असेल तर बसतील का हो? शक्य तरी आहे का असा विचार? न संपराया प्रतिभाती बालम,
अपरिपक्व बालबुद्धीच्या लोकांना समजू नये म्हणून उपनिषद कठीण जातं समजायला. मोह काढा, लोभ काढा, क्रोध काढा, कुठलीही वृत्ती उसळो त्याला अशांतीच समज. विचाराने विकार राहित जर झालं तर शांती, शांतीची फळी शांती, निवृत्ती दातार. वा, काय सद्गुरूंचं वर्णन आहे माऊलींनी केलं. सद्गुरू असेच असतात हो. शांत, निस्तरंग, स्थिर. माऊलीला विचारलं होतं, तुमचे श्रीगुरु निवृत्तीनाथ. ते म्हणाले, वृत्ती पुसून निवृत्त झालेले निवृत्तीनाथ नव्हे, ज्यांच्या अंतःकरणात वृत्तीच निर्माण होत नाही असे निवृत्तीनाथ माझे सद्गुरू आहे. वा वा, गुरूंप्रती कसं क्लिअर पाहिजे सगळं. अध्यस्त भासमान अंतःकरण अधिष्ठान रूप आहे हे जाणलं झालं तप असं म्हणतात. अध्यस्त आणि भासमान अंतःकरण अधिष्ठान रूप आहे हे जाणणं याला तप असं म्हणतात. त्यावेळेला निर्विषयत्व, प्रसन्नता, समाधान, तृप्ती परमेश्वराशी, आत्मरूपतेशी जीव जेव्हा ऐक्य पावतो त्याला तप असं म्हणतात. जे जे काही केल्याने जीव आत्मरूप होतो त्याला तप असं म्हणतात. समाधी षडांगे पूर्ण, सद्गुरु सेवा संपूर्ण, हेची ब्रह्मचर्य दानव प्राप्तीसाठी. आम्हाला फक्त शारीरिक ब्रह्मचर्यच कळतं. ते ब्रह्मचर्य नाही सांगितलेलं आहे या ठिकाणी. उलट त्याबद्दल भगवंताने भगवद्गीतेमध्ये सांगितलंय, धर्माविरुद्ध खामोस्मी भरतर्षभ. धर्माला धरून असलेला जो काम आहे तो मीच आहे. धर्माला धरून असलेला. त्यामुळे केवळ शरीराला छळणे म्हणजे निकामता नव्हे हो. निरीक्षतेने भोग घ्यायला काय हरकत आहे. यदि छंतो ब्रह्मचर्यम चरण, ब्रह्मणी चरती ती ब्रह्मचर्या. ज्याचं चरण काय म्हणतात, जो सतत ब्रह्मस्वरूपामध्येच राहतो, विचरण. यदि छंतो ब्रह्मचर्यम गुरुकुलवाच लक्षण मन्यद्वा ब्रह्म प्राप्त्यर्थम चरंती. सतत अखंडपणे ब्रह्मस्वरूपाचं जो चिंतन करतो त्याला ब्रह्मचारी म्हणतात, तो ब्राह्मण आहे. ब्रह्मणी चरती ती ब्रह्मचर्या. विचार कशाचा हवाय. मग आम्ही काय आता ऑफिसचं काम सोडून देऊ का, आम्ही काय आता सगळं व्यवहार सोडून देऊ का, काही सोडायचं नाहीये. तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम, देह प्रपंचाचा दास कुठे करो काम. चालू द्या तुमच्यावरच्या जबाबदाऱ्या, पण आतमध्ये चिंतन कशाचं असलं पाहिजे. आता गुरुकुल पद्धत नाही राहिली, मग साधकांनी काय केलं पाहिजे, अखंड अखंड चिंतनशीलता जपली पाहिजे. कृतिशीलतेला चिंतनशीलतेची झोड दिली पाहिजे. यवतमाळातले काही लोक आहेत म्हणून सांगतो. माझा दवाखाना आधी गोखलेंच्या घरी होता आणि चौकाच्या पलीकडे आईचे वडील राहत असत, म्हणजे आजोबा माझे. त्यामुळे मी दवाखान्यातून आजोबांकडे जाताना आणि आजोबांकडून दवाखान्यातून येताना त्या चालण्याच्या पावलावर नाम बसवून घेतलं. एकदा ती सवय होऊन गेली की जमत, पण ती कृतिशीलता राहता कामा नये. त्यातून चिंतनाकडे गेलं पाहिजे, हे विसरता कामा नये. नाही तर मग प्रत्येक पावलागणिक नाम होतं, नामीचा बोध विसरून जातो. तो हो मी हरवतो आणि नामी हरवतो, तर मग हे सगळं केलं कशासाठी.
आंधळ दळतो आणि कुत्रं पीठ खातं असं असेल तर त्या दळण्याला काही अर्थ नाही राहणार. म्हणून नुसत्या कृतीशीलतेला अर्थ नाही, त्याच्या मागे चिंतनशीलता असली पाहिजे. म्हणून एवढं नाम बसवून घेतल्यानंतर नामीचा बोध हा नाही विसरता कामा. स्वतःच्या अखंड चिंतनशीलत्वाने तो आम्ही ओतून घेऊ शकतो. माझा मुलगा काकांना म्हणाला की आम्ही खूप व्यस्त असतो कंपनीमध्ये, आम्हाला वेळ नाही मिळत. तर काका म्हणाले त्याच्यासाठी चिंतन आहे, ज्याला वेळ मिळत नाही त्याच्यासाठी चिंतन आहे. चिंतन कर, तुझं सगळं काम तू करू शकतोस. कामाला नाही महत्व, चिंतनाला महत्व आहे. आतापर्यंत तो रिलायन्स कंपनीमध्ये होता, मुकेश अंबानीच्या जामनगरला मुलगा. त्यावेळेला ऑफिसर त्याला म्हणायचे की आपल्याला कामाचे पैसे नाही मिळत, कामाच्या टेन्शनचे पैसे मिळतात. आपल्याला जो गलिलठ्ठ पगार मिळतो तो कामाचा नाही, मग त्या टेन्शनचा पगार. सातत्याचं ते शुक्ल काष्ट मागे लावून ठेवलेलं असतं त्यांनी. टेन्शन टेन्शन टेन्शन, सतत टेन्स ठेवायचं एम्प्लॉईला कामामध्ये. कामाचं नाही काय, त्या कामाचं टेन्शन जे आहे ना त्याच्यावरच जास्त. आता जर कामाचं टेन्शन घेता येतं तर आत्मचिंतन जर सतत करता आलं, काम करतोच की नाही टेन्शन मध्ये माणूस, मग चिंतनामध्ये काम करायला बिघडलं कुठे, त्यांनी ब्लड प्रेशरही नाही वाढत. यदिच्छन्तो, इच्छा पाहिजे. कितीही व्यस्त माणूस असला तरी त्याला करता येतं. मोदीजी स्वतः हे करतात आहे. आणि दुसरं उदाहरण तुम्हाला मोदीजींसारखं देतो. छत्रपती शिवरायांनी अभ्यास केलाय, घोड्यावर दासबोध वाचत असत. छत्रपती शिवराय आणि नरेंद्रजी मोदी यांच्यापेक्षा मी जास्त व्यस्त असतो असं कोणाला वाटत असेल तर त्याला सल्ला देण्याची गरजच नाही. न सांपराया प्रतिभाती बालम, अपरिपक्व आहे त्याला सांगूच नाही काही. कारण तो नरेंद्र मोदी आणि शिवरायांपेक्षा बिझी आहे असं म्हणत असेल, त्याला परमार्थ सांगण्याची गरजच नाही राहील. जीव ओतून करता येतं हो. ब्रह्मचर्य व्रताचं प्रयोजन आत्मप्राप्ती आहे हे विसरू नका. जनकाला अनेक राण्या असूनही जनक ब्रह्मरूप होता. ब्रह्मचर्य शब्दाच्या केवळ शारीरिक व्याख्या करू नका. एक श्लोक सांगतो, भोग रतो वा योग रतो वा संग रतो वा संग विहीना. जनकाबद्दल बोलले म्हणून सांगतो, यस्य ब्रह्मणी रमते चित्तम नंदती 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 शहा. जनकाचं वर्णन आहे, भोग रतो वा योग रतो वा. अहो, जनक भोगामध्ये होता तरीही त्याच्या चिंतनात खंड नाही पडला. योगामध्ये तर पडतच नाही. संगत संगविहीन, संघविहीन असेल तर चिंतन होतच नाही, पण संघामध्ये चिंतनातच होते हो. भोगा चिंतनात, संघामध्ये मस्तानाही चिंतनात. म्हणून हा वैचारिक भाग आहे, शारीरिक भाग नाही, कृतीशील भाग नाही या ब्रह्मचर्य. एकदा प्रयोजन आणि उद्देश विसरला की मग माणसाचा आग्रह सुरू होतो. परमार्थिक माणूस हट्टी असता कामा नये. मी म्हणतो तसंच झालं पाहिजे. तसं नाही झालं की याचं काय होतं, कपाळावर आठ्या, नाक मुरडणे. डॉक्टर काका कधी कशाचा आग्रह करत नाही, अभ्यासाचाच फक्त. साधन करा म्हणतात, विचारपूर्वक करा याचा आग्रह असतो बघा. पण तो आग्रह आमच्या कल्याणासाठी असतो. आम्ही केलं नाही तर ते डिस्टर्ब नाही होत.
शिष्याला उपदेश केल्यानंतर शिष्याने तो पाळलाच पाहिजे असं नाही ते गृहीत धरत. उपदेश मात्र योग्य पद्धतीने झाला पाहिजे. साधनाचा आग्रह, विचाराचा आग्रह, ध्येयाचा आग्रह हा साधकाने आपल्या आतमध्ये करून घ्यायचा असतो. एकदा सत्य प्राप्ती झाली की तोही संपून जातो. सत्याला जाणून घेण्यापूर्वी कुठेतरी आम्हाला स्थिर व्हावं लागतं, परंतु कृतीमध्ये स्थिर होता का. मी दर गुरुवारी जातो. आता एक गुरुवारी गेला ना की पुटपुट सुरू. अरे रोज भगवंताच्या चरणावर जा. पायाने मंदिरात गेलं तरच होणार आहे का. नाही, पहिल्यांदा जा. पहिल्यांदा कृती महत्वाची आहे, पण कृतीनंतर हे आवश्यक आहे की मी त्याच्याशी ऐक्य पावलो पाहिजे. नाही तर मग मनच फिरवत राहतो आणि मग संख्याच मोजत राहतो. स्वयं नष्ट परांनक्षयती. आधी पहिले स्वतः सत्य जाणून घे, नंतर दुसऱ्यांबद्दल. नाहीतर मग दुराग्रहित्व, दुसऱ्याची निंदा, अन्याचं खंडन. अंधे नैव तमसः, अंधे नैव नियमानः यथांधाः. सगळेच आंधळे एकमेकाच्या खांद्यावर जर हात देऊन चालायला लागले तर म्हणून त्यांना काही वाट दिसण्याची शक्यता नाहीये. असूयुः असं म्हणतात. काही लोक छिद्रांविषयीच असतात, दोषच पाहणारे असतात. ब्रह्म अलिप्त आहे आणि मी साधन पंथ आणि संप्रदायात जर लिप्त राहत असेल तर मग मी ब्रह्माला प्राप्त कसा करून घेईन. पण आधी साधन पंथ आणि संप्रदायाच्या चाकोरीतून जावं लागतं, मग ती सुद्धा सोडावी लागते. तुटते. पान जसं स्वतःहून गळतं, पिकलेलं फळ जसं आपण खाली पडतं, तसं मग साधन पंथ आणि संप्रदाय आपोआप गळतात. आधी जपायचे असतात. जीव नित्य सिद्ध आहे. नित्य सिद्ध जीवाला सिद्धीसाठी काही करावं लागत नाही. पण मी नित्य सिद्ध आहे हे कळेपर्यंत साधन आहे. मग तत्ते पदम संग्रहेण ब्रवी म्यो मित्येत. काका म्हणतात, आचार्य म्हणतात, पद धर्म अधर्मा वेगळे, त्रिकाला होनी निराळे, कार्या कारण आगळे सांगेन मी. तू म्हणतोयस ना, कार्य कारणापेक्षा वेगळा, कालापेक्षा निराळा आणि धर्म आणि अधर्मापेक्षा वेगळं असं जे तत्व ते मला सांगा, ते मी तुला सांगतो नचिकेता. तत्ते तुभ्यम पदम यज्ञातून इच्छसी संग्रहाला संक्षेपतो ब्रवीमी. मी हे पद तू जाणू इच्छितो आहेस ना, मी तुला हे थोडक्यात सांगतो नचिकेता. सर्व वेद ज्या पदाचं प्रतिपादन करतात, सर्व तपश्चर्या ज्या पदांसाठी सांगितल्या जातात, ज्या पदाच्या प्राप्तीसाठी ब्रह्मचर्य व्रताचं पालन केलं जातं, ते पद मी तुला अत्यंत संक्षेपात सांगतो. आणि पद सांगतात, ओ नित्येत तदितत् पदम यदभूत्सितं त्वया यदेतत् ओमित्यो शब्दवाच्यो म्यो शब्द प्रतीकम च. ते पद ओम आहे, ते पद ओंकार आहे, ते ओंकार हेच परब्रह्माचं प्रतीक आहे. आणि म्हणून उद्याचा म्हणजे सोमवार सकाळचा मंत्र आहे, एतद देवाक्षरम ब्रह्म, एतद देवाक्षरम परम, एतद देवाक्षरम ज्ञात्वा यो यदिच्छति तस्य तत्. ओंकाराचं वर्णन आता प्रत्यक्ष प्रमाणात सुरू झालं. ओमित्येकाक्षरम ब्रह्म व्याहरण माम अनुस्मरण. भगवद्गीता आणि उपनिषद अगदी हातात हात घालून चालतात, हे वेगळे नाहीत काय तो. अशा ओंकार या पदाबद्दल आपण सोमवारी सकाळी बघणार आहोत, कारण उद्या भगवद्गीता आहे. बडनेऱ्याच्या मयुरीताई तेली उद्या 17वा अध्याय सांगणार आहे.
आणि तो झाल्यानंतर सोमवारी, शनिवार रविवार सुट्टी असते आपल्याला, सोमवारी ओम ह्या पदाबद्दल आपण संक्षेपात बघणार आहोत. त्या पदाबद्दलचे बाकीचे सगळे मंत्र आपण सोमवार पासून घेऊया. आपल्या सगळ्यांना वंदन करतो आणि थांबतो. राम कृष्ण. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण. गजानन रामकृष्ण हरी रामकृष्ण काका. हरी. एका वेळी रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. डॉक्टर साहेब रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी. त्यातही रामकृष्ण हरी. वासंतीताई पोपट कृष्ण हरी सुमेधाताई रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. नमस्कार. उषाताई रामकृष्ण हरी.